दिसायचा, ज्या डोळ्यांनी कधी काळी संपूर्ण घर एका नजरेत सामावून घेतलं होतं, ज्या हातांनी वर्षानुवर्ष चुलीची आग सहन करत कुटुंब घट्ट बांधून ठेवलं होतं, तेच हात आज थरथरत होते. पण थरथरत्या हातांनीही त्या कधी झाडू उचलायच्या, कधी भांडी घासायला बसायच्या, तर कधी भाजी कापायचा हट्ट धरायच्या. हे सगळं पाहून सुनबाईला फारसं आवडायचं नाही. तिच्या मनात एकच विचार फिरायचा, म्हातारपणी ही सासूनी थोडंफार हलके फुलके काम करायलाच हवं. नुसतं बसून राहिलं तर शरीर आणि मन दोन्ही सुस्त होतात. पण या विचारामागच्या भावना तिलाही नीट उमगत नव्हत्या. राधा घरातली सून, शिकलेली, समजूतदार आणि कामात तरबेज होती. ऑफिस आणि घर दोन्ही ती प्रामाणिकपणे सांभाळायची. तिला वाटायचं, सासूनी थोडंफार काम केलं तर त्यांनाही बरं वाटेल आणि घरातलाही ताण हलका होईल. पण सासूसाठी काम ही गरज नव्हती, ती एक सवय होती. त्या कामापासून पळत नव्हत्या, पण शरीर आता साथ देत नव्हतं. कधी कंबर दुखायची, कधी गुडघ्यात असह्य कळा यायच्या. तरीसुद्धा राधा एकटीच स्वयंपाकघरात धावपळ करताना दिसली की त्यांचं मन अस्वस्थ व्हायचं. त्या मनात म्हणायच्या, मी पण तर आयुष्यभर हेच केलं आहे. आज अचानक हातावर हात ठेवून बसले तर मी आई म्हणवून घेण्यास पात्र राहीन का? आणि या विचारांसह त्या हळूहळू कामात हातभार लावायच्या. दुखणं वाढलं तरी. एक दिवस राधा ऑफिसमधून थकून परत आली. घरात शिरताच तिला दिसलं, सासू फरशी पुसत होती. तिच्या मनात चिडचिड उफाळली आणि नकळत तोंडातून निघालं, आई, हे सगळं तुम्ही का करता? पडलात तर काय होईल? सासूनी पुसणं थांबवलं, राधाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, बेटा, पडण्याची भीती मलाही आहे, पण नुसतं निरुपयोगी बसून राहण्याची भीती त्याहून मोठी आहे. राधा गप्प झाली. तिला पहिल्यांदाच जाणवलं, ही फक्त कामाची गोष्ट नाही, हा सन्मानाचा प्रश्न आहे. आपण उपयोगी आहोत याची जाणीव जिवंत ठेवण्याची गोष्ट आहे. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात प्रश्न अडकूनच होता, म्हातारपणात विश्रांती घ्यायला नको का? वेळ पुढे सरकत गेला. कधी सासू जरा जास्त काम करायच्या आणि मग अनेक दिवस अंथरुणावरून उठू शकत नसत. त्या दिवसांत राधाच त्यांना औषध द्यायची, पाय दाबायची, जेवण भरवायची. तेव्हा राधाला उमगायचं, हेच ते हात आहेत ज्यांनी तिच्या नवऱ्याला लहानाचं मोठं केलं आहे. एका रात्री कमलादेवी भरल्या आवाजात म्हणाल्या, राधा, कधी माझ्याकडून काम जास्त झालं तर मला थांबव, पण मला पूर्णपणे निरुपयोगी समजू नकोस. माणूस तेव्हाच जिवंत असतो जेव्हा त्याला वाटतं आपली अजून गरज आहे. हे शब्द राधाच्या मनात खोलवर रुजले. त्या रात्री तिला झोपच लागली नाही. तिला तिची आई आठवली, गावात एकटी राहणारी, आजही स्वतःची सगळी कामं स्वतः करणारी, फक्त कोणावरही ओझं नको म्हणून. दुसऱ्या दिवसापासून राधाने पद्धत बदलली. तिने सासू आईंना कामापासून थांबवलं नाही, फक्त कामाचा भार हलका केला. भाजी कापणं, मसाले निवडणं, देवासाठी फुलं मांडणं, अशी कामं, जी शरीरावर जड नव्हती पण मनाला समाधान देणारी होती. कमलादेवींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेज आलं. त्यांना वाटू लागलं, आपण अजूनही या घराचा भाग आहोत, ओझं नाही. राधालाही आता उमगलं होतं, म्हातारपणात काम करणं हट्ट नसतो, तो आत्मसन्मान असतो. आणि काम करू न देणंही कधीकधी प्रेमाच्या नावाखाली होणारी अन्यायाची कृती ठरते. एका संध्याकाळी चहा पीत असताना कमलादेवी हसत म्हणाल्या, सुनबाई, आजकाल थकवा कमी जाणवतो. राधा म्हणाली, आई, कारण आता तुम्ही कामही करता आणि विश्रांतीही घेता. दोघींच्या डोळ्यात एकमेकींसाठी आदर होता. राधाला कळलं होतं,
या वयात सासूनी थोडंफार काम करावं, पण जबरदस्तीने नाही, स्वतःच्या इच्छेने आणि क्षमतेनुसार. आणि सासूलाही कळलं होतं, खरं आपुलकीचं नातं तेच, जिथे कामही असतं आणि काळजीही. कधीकधी नाती तेव्हाच सुंदर होतात, जेव्हा आपण आपल्या विचारांचं ओझं हलकं करतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.